थेट जाऊया आदित्य ठाकरेंच्या पत्रकार परिषदेत। स्ट्राईक म्हणजे महावीर जयंती असेल, हनुमान जयंती असेल, आंबेडकर जयंती असेल, या सणावारी मुंबईचे हाल झाले होते। भाजपने तो वेळ काढला का? मुख्यमंत्र्यांनी लक्ष उशिरा दिलं का? कशाला उशिरा दिलं? का दुर्लक्ष केलं मुंबईकडे? हा एक वेगळा मोठा प्रश्न आहेच आणि कदाचित त्याचं उत्तर मुख्यमंत्री स्वतः देऊ शकतात किंवा देतील सुद्धा नाही। हे कदाचित हा प्रश्न राहीलच तसा। पण एक महत्त्वाचं की ह्या आठवड्यामध्ये आपण पाहिलं असेल ठिकठिकाणी जे स्थानिक आमचे विभाग होते, प्रत्येक वॉर्ड ऑफिसवर आम्ही मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला। अनेक ठिकाणी मोर्चा यशस्वीरित्या काढला गेला। अनेक ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांना नोटिसा देऊन पोलिसांनी आधीच उचललं, मज्जाव केलं, बंदी केली। आणि हे सगळं होत असताना आपण पाहिलं असेल पूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल आणि मुंबईमध्ये देखील असेल, एका बाजूला गुन्हेगारी वाढत चालली होती, पण या सरकारने पोलिसांचं पूर्णपणे लक्ष हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांवर, ज्यांनी जनतेच्या हितासाठी जनतेचे प्रश्न घेऊन, पाण्याचे प्रश्न घेऊन वॉर्ड ऑफिसवर जाब विचारायला मोर्चा काढला होता। असो अनेक ठिकाणी हा मोर्चा काढला गेला। स्थानिक नागरिकांनी देखील याच्यात मोठा सहभाग घेतला होता। या पुढच्या आठवड्यात देखील जिथे जिथे अजून व्हायचेत मोर्चे तिथे आम्ही काढणारच आणि ज्यांना जाब विचारायचा तो आम्ही विचारणारच। कारण ह्या आधी कधीही अशी परिस्थिती एप्रिलमध्ये उद्भवली नव्हती, मार्चमध्ये उद्भवली नव्हती। आणि झालं असं की ह्या सगळ्या गोंधळामुळे स्लम सोसायटीजना वाटायला लागले की हायराईज बिल्डिंग आमचं पाणी घेतात, हायराईज न वाटता चाल सोसायटी आमचं पाणी घेतात, आणि सामाजिक वाद जो कधी मुंबईच्या रहिवाशांमध्ये नव्हता हा वाढायला लागलेला। पण हे सगळं होत असताना एक आपण लक्षात घ्या, अजून एप्रिल पूर्ण झालेला नाहीये आणि तापमान जे आहे ते 40 पार झालेलं आहे। म्हणजे 400 पार सरकार नाही गेलं, पण 42 असेल, 43 असेल हे तापमान व्हायला लागलेलं आहे। काल परवाकडे नाशिकहून येताना देखील भिवंडी असेल, वाशिंद असेल, 43 डिग्री 44 डिग्री हे कधी महाराष्ट्राने पाहिलं नव्हतं। पुणे असेल, ठाणे असेल, नागपूर असेल, उष्णता वाढायला लागलेली आहे। एका बाजूला मध्यंतरी अवकाळी पाऊस होऊन गेला। वातावरणीय बदल काय आहे हे आपण डोळ्यादेखत पाहत आहोत, आपण अनुभवत आहोत। तरी देखील काल स्टेट वाईल्ड लाईफ बोर्ड याच्या बैठकीत मुख्यमंत्री महोदयांनी अनेक असे प्रस्ताव मंजूर केलेले आहेत, मान्य केलेले आहेत, ज्याच्यात लाखो झाडांची कत्तल आपल्या महाराष्ट्रात होणार आहे। कदाचित पर्यावरणाचा विषय घेतल्यानंतर आपल्या काही लोकांना कंटाळा येईल, काही चॅनल्स बंद करतील, काही चॅनल्स दाखवतील, पण मी एवढ्यासाठी तुम्हाला सांगतोय कारण इतर वेळी जे आपण गोष्टी दाखवत असतो, मग कधी शेतात अवकाळी पाऊस असेल, गारपीट असेल, कधी शहरांमध्ये होणारी उष्णता असेल, हीट स्ट्रोकनी लोक जाणारी असतील किंवा अजून काही दुष्परिणाम होणारे असतील, हे सगळं एकाच कारणामुळे होतंय, ते म्हणजे क्लायमेट चेंज, वातावरणीय बदल, पर्यावरण। आणि कालच्या स्टेट वाईल्ड लाईफ बोर्डच्या बैठकीत अनेक असे प्रस्ताव आणले ज्याच्यात फटाफट झाडांची ही कत्तल आता होणार आहे। खरं तर गेल्या 2-2.5 वर्षामध्ये एशनशी सरकारनी किंवा त्यांच्या जे काही घटनाबाह्य सरकार होतं त्यांचा गट जो होता त्यांनी मुंबई असेल, पुणे असेल, ठाणे असेल, अनेक ठिकाणी कितीतरी झाडांची कत्तल केली आहे। ह्याचं आता कुठेही मोजमाप लागणार नाही। पण तरी देखील कालच्या बैठकीमधले जर 2-4 तुम्हाला गोष्टी सांगायच्या असतील तर गारगाईचा प्रस्ताव, 5 लाख झाडांची कत्तल का? तर धरण बांधायचे मुंबईला 450 MLD पाणी आणायचं म्हणून। म्हणजे तुम्ही गंमत बघा, ज्या कारणामुळे तिथे पाऊस पडतो तेच कारण नष्ट करून टाकायचं। जंगल आहे, पर्यावरण आहे, वातावरणीय बदल आपण पाहतोय तेच नष्ट करून टाकायचं। मुंबईची मॉन्सून डिपेंडन्सी वाढवायची आणि 5 लाख झाडांची कत्तल करून धरण बांधायचं। कशासाठी? 450 MLD पाणी आणायला। मान्य 450 MLD गरज आहे, पण जो आम्ही डिसॅलिनेशनचा प्लांट आणणार होतो ते डिसॅलिनेशनच्या प्लांटमध्ये एक झाड न कापता 2 वर्षामध्ये डिसॅलिनेशनच्या प्लांटने आपल्याला 450 MLD पाणी हे मुंबईला दिलं असतं पिण्यासाठी, आणि त्याही पुढे जाऊन काही थोडा अजून खर्च झाला असता तरी देखील 600 MLD पर्यंत आपण 3 वर्षात जाऊ शकलो असतो। पण गारगाई धरण होणार कधी, सुरुवात कधी होणार कधी, म्हणजे पुढची 10 वर्ष। त्याच्यात हे तर एक बाजूलाच, पण सुप्रमा म्हणजे सुधारित प्रशासकीय मान्यता हे मिळवण्यासाठी जे कॉन्ट्रॅक्टर एस्केलेशन करतात, आधी पण असा घोटाळा झालाय, नंतर पण आता कदाचित होऊ शकतो, पैशांचा खेळ ह्याच्यासाठी पर्यावरणाशी खेळत आहेत, तुमच्या आमच्या भवितव्याशी खेळत आहेत, भविष्याशी खेळत आहेत। तसंच गडचिरोलीमध्ये मायनिंगचा प्रस्ताव आणलेला आहे। इथे जसं गारगाईमध्ये, पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये 5 लाख झाडांची कत्तल होणार आहे, गडचिरोलीमध्ये 1.5 लाख झाडांची कत्तल एका मायनिंग प्रोजेक्टसाठी होणार आहे। त्याच आसपास चंद्रपूर गडचिरोलीच्या आसपास मर्की मंगली मायनिंग प्रोजेक्ट जो मायनिंग ब्लॉक आहे, मी पर्यावरण मंत्री असताना हा रद्द करून ठेवला होता, ह्याला बाजूला ठेवलं होतं। मर्की मंगली 2 असेल, हा मर्की मंगली 1 असेल,
उद्धव साहेबांनी देखील सांगितलं होतं की एक सुद्धा जंगल कापता येणार नाही. पण आता झालं असं की कालच्या बैठकीत हे देखील मान्य करून टाकलं घाईघाईत. ह्याच्यात ताडोबा अंधारी जो वाईल्ड लाईफ सँच्युरी आहे, कदाचित आपल्या देशात एकमेव टायगर सँच्युरी अशी जिथे 100% तुम्हाला टायगरचं सायटिंग होणार आहे, तिथे हे मरकी मंगली आहे. टिपेश्वरमध्ये जातं पैनगंगा, हा पूर्ण परिसराला निगेटिव्हली इम्पॅक्ट करणारं, लाखो झाडं परत कत्तल होणारं, हा त्यांचा दुसरा प्रस्ताव होता. तिसरं जर पाहिलं तर चंद्रपूर नागपूर हायवे, ह्याच्यात देखील तसंच आहे. ताडोबा कानरगाव ह्या 2 सँच्युरीमधून जाणार आहे. पुणे नाशिक हायवे देखील असंच आहे. आणि मी तुम्हाला परत सांगतो, विकास विरोधी आम्ही कोणी नाही आहोत, पण आम्ही विनाश विरोधी आहोत. कारण ह्याच्यातून आपल्या महाराष्ट्राचा विनाश होतोय. आणि तुम्हाला एक सांगतो, कदाचित भाजपने असं ठरवून टाकावं आता की महाराष्ट्राचं वाळवंट करून टाकू आम्ही, म्हणजे झाडांसाठी कोणी लढणारे राहणारच नाहीत आणि भविष्यात बाकी काय कोणाला जगायला मिळणारच नाही. कारण कॉन्ट्रॅक्टर्स मजा करून बाकी जसं ह्या भाजपच्या नेत्यांची मुलं दुबई असेल, UK असेल, US असेल, इथे जाऊन स्ट्राईक झालेली आहेत, तसे हे पळापळ करतील आणि बाहेर जातील. भोगणार आहोत ह्याचे दुष्परिणाम, ते तुम्ही आम्ही इकडची स्थानिक जनता भोगणार आहोत. अजून 2 विषय तसेच आहेत. म्हणजे मागच्या आठवड्यात आपल्याला धक्का बसणारी गोष्ट म्हणजे जो कोस्टल रोडचं एक्सटेन्शन होतं नॉर्थ बाउंड, 60,000 झाडांची कत्तल त्या परिसरात वसई विरारच्या आसपास. आणि सगळ्यात मोठी बातमी म्हणजे ही, तर चला एक वेळ भाजप सांगू शकेल, एक वेळ फडणवीस साहेब सांगू शकतील, एक वेळ सरकार सांगू शकेल की हे विकास आहे विकास आहे, पण हा कुठचा विकास आहे हे देखील आम्हाला सांगावं. ठाण्यात एका बिल्डरसाठी, कुठच्या प्रकारच्या विकासासाठी या ठाण्याच्या बिल्डरच्या झाडं कापण्याची परवानगी दाखवण्यासाठी झाडांची वयच कमी दाखवलीत. म्हणजे 100 वर्षापूर्वीची झाडं दाखवतात 10 वर्षापूर्वी लावलेली, 15 वर्षापूर्वी लावलेली. ह्या पर्यावरण खात्यात देखील हे कोण घोळ करत आहे? मंत्री महोदयांना कोण फसवत आहे का? ही जी संस्था आहे त्याच्यावर काही चुकीच्या परवानग्या येत आहेत का? ह्याच्यावर क्रिमिनल केस होणार आहे का ह्या बिल्डरवर? हा कुठच्या प्रकारचा विकास आहे याचं देखील उत्तर आम्हाला द्यायला पाहिजे. कारण आम्ही जसं आज ही इथे पत्रकार परिषद केली, कदाचित केंद्रीय जे पर्यावरण मंत्री तिथे जाऊन देखील दिल्लीमध्ये त्यांना भेटायची गरज असेल तर त्यांना भेटू आम्ही. पण हा सगळा जो भ्रष्टाचार चाललेला आहे आणि महाराष्ट्राचा विनाश करतायत हे सरकार, राष्ट्रपती पण जाऊ आम्ही, पण महाराष्ट्राचा विनाश आम्ही होऊ देणार नाही. आता तुम्हाला ठरवायचं, जे सरकार आपण डोक्यावर बसवलेलं आहे ते विकासाच्या हिताचं आहे की विनाशाच्या हिताचं आहे, हे तुम्ही ठरवायचं. एक मिनिट, त्याच्यावर येतो ना मी. बघा, तुम्हाला सांगतो, गारगाईबद्दल आमचं मत स्पष्ट आहे. तसं पाहायला गेलं तर आधीच्या आमच्या वचननाम्यामध्ये BMC मध्ये आम्ही जेव्हा मला वाटतं 2007चं असेल 2002चं असेल, तेव्हा गारगाई पिंजाळ नदीजोड प्रकल्प आणि गारगाई धरण करू हे आमच्या वचननाम्यात होतं. पण जसं आम्ही अभ्यास पुढे नेला, काय असतं, प्रत्येक प्रकल्प जेव्हा तुम्ही करता त्याच्यात एक अभ्यास करायला लागतो. एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट असतं, त्याचा पूर्ण अभ्यास झाल्यानंतर त्याचा इम्पॅक्ट जो होणार होता तो मुंबईवर आता जर पाहिलं गेलं आत्ताच्या परिस्थितीत त्याचा दुष्परिणाम जास्ती होता. ह्याच्यात 2-3 बाजू तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे आत्ता जे सगळ्यात मोठं संकट आपल्यावर आहे, आणि खूप वेळा असं म्हणतात की देशाचा खरा वित्तमंत्री म्हणजे पावसाळा असतो. शेतकरी असो, आपली शहरं असो, पिण्याचं पाणी असो, सगळं काही हे पावसाळ्याच्या पाण्यावर असतं. आणि कुठे ना कुठेतरी जेव्हा आपण बघतोय की वातावरणीय बदलचा धोका आपल्या डोळ्यासमोर दिसत आहे, पाऊस कधी जुलैमध्ये पडतो, कधी अवकाळी पाऊस येतो, कधी सगळं नष्ट करून जातो. मॉन्सून डिपेंडन्सी, पावसावर किती अवलंबून राहायचं आपण, हे आपण आता ठरवलं पाहिजे. काही देश असे पण आहेत, मला वाटतं चेन्नईने पण तसं केलेलं आहे. आपण थांबलेलो, आपले रेट जे पाण्याचे असतात, मुंबईमध्ये जवळपास पाणी मुंबई महानगरपालिकेला 11.5 रुपये पर पर्सन पर 1000 लिटरला मिळतं आणि नागरिकांना आपण 3.5 रुपये पर पर्सन पर 1000 लिटरला देतो. हे रेट मॅच होणं गरजेचं होते, कारण ती सबसिडी आपण तेवढी देतो. कदाचित देशात काय जगात सर्वात स्वस्त आपली पाण्याची यंत्रणा असेल. पण हे होत असताना डिसॅलिनेशन मधून कमी पैशांमध्ये, साधारण 1000-2000 कोटीमध्ये एक सुद्धा झाड न कापता 25 एकरचा जो प्लॉट आम्ही सरकारने BMC ला दिला होता, तिथे 2-2.5 वर्षामध्ये डिसॅलिनेशनचा प्रकल्प उभा राहिला असता आणि 450 MLD किंवा 600 MLD वर एक्सपॅन्शनेबल आहे. ते 20 पण तुम्हाला बाजूने मिळू शकते तिथे टर्बाईन रन करताना. पण हे रद्द करून एशनशीनी गारगाईमध्ये हात घातला. कारण गारगाई ज्याच्यासाठी आम्ही रद्द केला, 5.5 लाख किंवा 5-5.5 लाख झाडांची कत्तल, एक फॉरेस्ट आउटलेट आहे, एंडेंजर्ड स्पीशीज आहे, ते नष्ट होणार, तिकडची सगळी स्थानिक जी आदिवासी गाव असतील ती उद्ध्वस्त होणार. आणि हे सगळं करून मॉन्सून डिपेंडंट आपण राहतोच आहे, पावसाळ्यावर अवलंबून आपण राहतोच आहे. मग फायदा होतोय का मुंबईचा? बरं, धरण बांधायला तुम्हाला किती वर्ष लागणार? कमीत कमी पुढची 7-8-9 वर्ष लागणार. नदीजोड प्रकल्पाला जर गारगाई पिंजाळ नदी जोडाचा प्रकल्प केला तर तेही लागणार. पाईपलाईन तिथून टाकून 450 MLD
विरुद्ध इथे 1000-2000 कोटीमध्ये इथे कमीत कमी 70 ते 80,000 कोटी जातील बघा. जसं मेट्रो 3 मध्ये 23,000 कोटीला यांनी सुरुवात केली होती, आता 50,000 कोटीच्या पुढे गेला असेल प्रकल्प. हे कॉन्ट्रॅक्टरसाठी धोरण आहे, मुंबईसाठी नाहीये. म्हणून मी तुम्हाला एक विनंती करीन की आपल्या चॅनलवर देखील पाहिजे तर मला नका बोलू, पण जे याच्यात तज्ज्ञ मंडळी आहेत, मग पाण्याची असतील, तांत्रिक गोष्टींमध्ये असतील, धरण बांधण्यात असतील आणि पर्यावरण प्रेमी असतील, ह्याला बोलून आपण न्यूट्रली फेअरली परिणाम दुष्परिणाम दोघांचे हे दाखवा, लोकांना पटेल. आरेला ज्यावेळेस तुम्ही विरोध केला होता तेव्हा आरेची 2200 झाडं तोडली होती. आता विरोध करताय की आता तरी थांबवा. बघा, एक आहे विरोध करून ह्या सरकारचं डोकं ठिकाणीवर आहे का हा विचारण्याचा प्रश्न आलाच आहे ना आता. कारण महाराष्ट्राचं वाळवंट करून मिळणार काय आपल्याला? तुमच्या मतदारसंघासहित एकंदरीतच मुंबईत आता सध्या पाणी टंचाईचा हो. विशेषतः 15 दिवसामध्ये जे झालेलं प्रकरण आहे यामागे कोणी अदृश्य शक्ती काम करते का? नेमकं पाणी पितंय कोण? बघा, तुम्हाला सांगतो आता हाच प्रश्न अनेक बिल्डिंग विचारतात, अनेक स्लम सोसायटीज विचारतात. नेमकं पाणी पिताय कोण म्हणजे ह्याच्यात 2-3 गोष्टी आहेत. एक तर पाण्याचं प्लॅनिंग करायला लागतं. एप्रिल मे पर्यंत आपण 5% 10% हा पाण्यावर कट लावायचो, तो लावलाय का मुंबई महानगरपालिकेने? दुसरं म्हणजे आतापर्यंत डिसॅलिनेशन प्लांट जो आम्ही 2022 साली त्याचं टेंडर सुरू केलेलं, ते जर झालं असतं तर कदाचित ह्या वर्षी किंवा या वर्षाच्या शेवटपर्यंत पुरेसं पाणी मुंबईला मिळालं असतं. तिसरी गोष्ट म्हणजे आम्ही सिवेज ट्रीटमेंट प्लांट, जे मोदी साहेबांनी सांगितलं की त्यांनी गिफ्ट दिली, त्यांनी नाही गेली. टेंडर आमच्या वेळीच आहे. 10 वर्ष सुप्रीम कोर्ट आणि एनजीटीच्या कचेरीत होतो आम्ही. सरकार आमचं पडलं आणि त्यांनी नुसतं भूमिपूजन केलंय. पैसा हा मुंबईचा आहे, मुंबई महानगरपालिकेचा, भाजपचा नाहीये ना केंद्र सरकारचा. त्याच्यातून 2700 MLD पाणी आपल्याला मिळणार आहे. पण हे सगळं प्लॅनिंग करत असताना महत्वाची गोष्ट हीच आहे की आत्ता जी कामं चाललेली आहेत, रस्त्याची कामं असतील, खोदकामाची कामं असतील, तिथे खूप ठिकाणी पाण्याच्या लाईन्स या डॅमेज झालेल्या आहेत. दूषित पाणी येत आहे, पाण्याचा दाब कमी आहे आणि ही यंत्रणा सगळी विस्कळीत झाली आहे. कारण राजकीय नेतृत्वातून कोणीही आता बीएमसी मध्ये नाहीये. मुंबई महानगरपालिका ही मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमधून चालते. आम्ही विकासाविरोधी नाही तर विनाशाविरोधी आहोत असं म्हणतात आदित्य ठाकरे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.